नमस्ते मित्रांनो, आज आपण एक्स्ट्रा क्लास घेतोय तो गणपती बाप्पासाठी. ओके. तर गणपती बाप्पाचा एक इमेज आहे आणि त्या इमेजला मला डोळे मिचकवताना किंवा जरा थोडंसं छाती हलताना, पोट हलताना असं आपल्याला करता येईल का? तर त्याचं उत्तर आहे हो. मग कसं करायचं? चला तर मग आपण एक सोप्या पद्धतीने फक्त एक इमेज आणि त्याला त्या इमेजला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करूया. मग कन्व्हर्ट करायचंय म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आणावं लागेल, प्ले स्टोअरला जावं लागेल. ओके. प्ले स्टोअरला गेलो आपण, की सर्चमध्ये जायचं आणि इथं PIN पिंटरेस्ट पहा इथं नुसतं टाकलं ना, पिन TREEST याला क्लिक करायचं. ओके. क्लिक केलं की ते ओपन करून घ्यायचंय. तो आपल्याला काय करेल, आपल्या ईमेल आयडीने लॉग इन करायला लावेल. ओके. हा Pinterest काय करतो, वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे इमेजेस आपल्याला देत असतो बरं का. म्हणजे असा गणपतीचा इमेज आहे किंवा श्रीकृष्णाची इमेज आहे, असे सगळे देतो. ओके. आपल्याला त्यातले काय पाहिजे ते आपण नंतर पाहूया सध्या. सध्या आपल्याला पहा हा एक गणेश छान आलेला आहे इथे आता. ओके. म्हणजे चालणारा गणेश नाही, पण बसलाय आणि डोळे मिचकवतोय. असे फक्त आपल्याला पाहिजे. तर मी याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर ही इमेज मला सेव्ह करायची. काय करायची आहे? सेव्ह. मग तो काय म्हणेल, सेव्ह म्हटलं की तो म्हणेल कुठे करायचं? ब्युटिफुल लँडस्केप, ब्रेन, क्रिएट, माय माय सेव्हज, माय सेव्हला मी क्लिक करेल. ओके. अजून एक यामध्ये काय होऊ शकतं अजून पहा, ही इमेज मला आपल्या मोबाईलमध्ये आली पाहिजे. फॉलो एआय पहा इथं सिलेक्ट केलं ना, कॉपी लिंक इथं बाजूला 3 टिंबाला क्लिक करायचं. नेहमी हे 3 टिंब किंवा 3 रेषा लक्षात ठेवायचे. आता पहा ऑप्शन काय आलंय, फॉलो एआय आर्टिस्ट आलेत आणि तिथं लिहिलंय डाउनलोड इमेज खाली येतंय पहा. येस, या डाउनलोड इमेजला क्लिक करायचं. पहा आणि डाउनलोड इमेजला क्लिक केलं, सेव्ह टू सेव्ह किंवा कुठं सेव्ह करायचं आपल्याला त्या पद्धतीने येईल. फक्त आपण सध्या काय करूया, WhatsAppला पाठवूया. WhatsAppला पाठवायचं झालं तर काय करेल, मी तुम्हाला सगळ्यांना अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, की स्वतःचाच एक YouTube सॉरी WhatsAppचा ग्रुप बनवायचा आहे. त्याच्यामध्ये मीच असेल फक्त. मग कसं काय ग्रुप होईल सर? घरातल्याच एका व्यक्तीचा त्याला ॲड करायचं आणि नंतर त्याला रिमूव्ह करून घ्यायचं. ओके. पहा इथे काय झालंय, त्याची लिंक आलेली आहे. आपल्याला लिंक नको आहे. आपल्याला प्रत्यक्ष काय पाहिजे, गणेश पाहिजे आणि इथं नाव पण आलंय बघा, संतोष जंगम सेंट यू पिन म्हणजे Pinterest. ओके. अजून एक पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी मला हे गणेशाचं चित्र हवंय. ओके. तर सरळ स्क्रीनशॉट काढायचा. ओके. दुसरा प्रकार काय सांगितला आपण, Googleला गेल्यावर जर असं क्लिक केलं आपण, तर या ठिकाणी पहा वेगवेगळे ऑप्शन येतात. पण इथं डाउनलोडचं ऑप्शन येतं का? नाही येत. मी बोट काढलं, अंगठा काढतोय पहा. परत दाबलं की ते चित्र जातंय. पण हेच जर मी Googleला गेल्यावर मात्र येतं. पण आपण काय करायचंय, इथे छान-छान गणेश मूर्ती तयार करून ठेवल्यात ना, आपण स्क्रीनशॉट काढायचा. स्क्रीनशॉट काढताना आपण काय करतो सगळेजण पहा, आपल्या मोबाईलवर वरतून बोट खाली ओढतो. येस, माझा व्हिडिओ फोटो तयार झालेला आहे. ओके. आता पहा, यानंतर दुसरा गणेश पाहिजे मला. हा एक चालणारा गणेश पण पाहिजे. त्याला पण सिलेक्ट करू मी. पहा, सरळ आपल्याला माहिती आहे आता हे डाउनलोड होत नाही. ओके. मग काय करणार मी? सरळ स्क्रीनशॉट काढणार. ओके. दुसरं आपल्याला अजून घ्यायचं आहे. मग सर्चमध्ये जाईल आणि गणेश किंवा बाल गणेश म्हणेल. पहा हे कशामध्ये आहे? बाल गणेश फोटो. हां, मूर्ती किंवा ड्रॉइंग तुम्हाला काय हवंय? स्टँडिंग गणेश पाहिजे का? हां, हे पहा इथं हा छोटा बसलेला आहे ना, हा एक काढलाय किंवा इथं खाली पण आलेला आहे. पण आपण आता एकच घेऊ. आपल्याला 3 भरपूर झाले. कारण त्यांचे डोळे मोठे आहेत ना, आपल्याला डोळे पाहिजे. कारण डोळे मिचकवताना आपल्याला गणेशाचं हे काढायचं. पहा त्याचं पण स्क्रीनशॉट काढले. बस. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. मी काय केलं होतं, प्ले स्टोअरला गेलो. Pinterest नावाचं ॲप डाउनलोड केलं. ते ओपन केलं. त्याला मी लॉग इन झालो ईमेल आयडीनी किंवा आपल्या Googleच्या आयडीने. ओके. त्यानंतर अजून एक ॲप आहे. त्या ॲपचं नाव आहे मोशन. MOTION. पहा मोशन याला क्लिक केलं
पोर्ट्रेट, मोशन पोर्ट्रेट नावाचा एक ऍप आहे, त्याची पण मी लिंक तुम्हाला पाठवतो. पहा, ही लिंक आपल्या पेड ग्रुपला मी आणि दोन्ही ग्रुपला पाठवतो. या पेड ग्रुपला पण केली आणि डिजिटल आपल्या याला पण घेतली. सगळ्यांना गणपतीचं चित्र आलं पाहिजे म्हणून. ओके, गेली पहा. आता हे मी ओपन करतो प्ले स्टोअर वर जाऊन. मोशन पोर्ट्रेट ओपन करून घ्यायचं. ओपन केलं की तो म्हणतो कशाला मोशन द्यायचंय तुम्हाला, तर आपण काय म्हणायचं, याला क्लिक केलं ना मध्ये, की आपण समोर फेस पाहिजे त्याचा. गणपतीचा फेस कुठं पाहिजे, सरळ पाहिजे, म्हणजे दोन्ही कान दिसले पाहिजे. ओके, प्लीज यूज द फ्रंटल फेस इमेज म्हणतोय तो, म्हणजे असं पण नको, असं पण नको, असं पण नको, असं पण नको, याप्रमाणे. ओके, त्यानंतर लायब्ररी, इथं खाली पहा कॅमेरा, लायब्ररी आणि गॅलरी. ओके, आपल्या लायब्ररीमध्ये गेलो तर इकडे लायब्ररीमध्ये ऑलरेडी आहेच आहे. पण झालंय काय, आपण त्याला आज क्रॉप नाही ना केलं अजून, पण एक एक गणपती आपण असा त्याला सिलेक्ट केला पहा. पण यामध्ये काय झालंय, हे खालचं पण आलंय. मग हे घालवायचं असेल तर कसं घालवणार, आता याच्या सहित आपण करूया. इथं पहा 3 ग्रीन पॉइंट आलेले आहेत, फक्त 3 ग्रीन पॉइंट आले. या पॉइंटला आपण काय करायचं, वर न्यायचं पहा, आणि याला सोंडेपर्यंत न्यायचं. अरे या, ओके म्हणतो, काय झालंय पाहूया. म्हणतो काय झालंय पाहूया. इकडे आलंय थोडक्यात, आहे की नाही. आपल्याला त्याच्या जागी, ज्या जागी हलायला पाहिजे त्या जागी नाही हल्लं, मानेच्या जागी हल्लं पाहिजे ना आपलं. ओके, इकडे आलंय थोडक्यात, आहे की नाही. आपल्याला त्याच्या जागी, ज्या जागी हलायला पाहिजे त्या जागी नाही हल्लं, मानेच्या जागी हल्लं पाहिजे ना आपलं. तो याच्यामधून आपण बाहेर पडूया. सध्या काय करू, आपल्या फोटोज मध्ये जाऊया, गॅलरीमध्ये. आपले जे फोटो आहेत ते फोटो पहिले क्रॉप करून घ्यायचे. आपल्या गॅलरी, मी काय केलंय, आपल्या मोबाईलची गॅलरी ओपन केली आहे. इथं माझी फोटोची गॅलरी आहे ना आपली रेग्युलर, ती ओपन केली. ओपन केल्यानंतर ऑल मध्ये गेलोय. ऑल मध्ये गेल्यानंतर हा स्टँडिंग गणेश आहे, हा घेतला. ओके, आणि खाली गेलो एडिट ऑप्शनला. कोणत्या ऑप्शनला गेलो, एडिट ऑप्शनला. आता मला एडिट करायचं, एडिट करताना काय करायचं, क्रॉप करायचं, कारण मला हा खालचा भाग नकोय. मग मी क्रॉपला क्लिक केलं. क्रॉपला क्लिक केल्याबरोबर इथे पहा ऑप्शन काय आलाय, इथे बाजूचे हँडल आले सगळे. मग मी ते हँडल सरळ वर घेतले, असे वरतून पण खाली घेतले. मग हे पण मला नकोय, मग मला या बाजूनी इकडे फिरवावं लागेल जरा. ओके, आता या बाजूनी हे पण नकोय, मग मी पुन्हा त्याला पण अशी थोडस किंचित घेईल. ओके, इथपर्यंत आलंय. आणि आता याला रोटेट किंवा किती याचा हे करायचं, फिरवायचा का तुम्हाला, आपल्याला फिरवायचं नाही. डन आणि सेव्ह, त्याच्यावरच सेव्ह, म्हणजे ही माझी गणेशाची इमेज झाली. ओके, अजून एक इमेज क्रॉप करून घेऊया. हा समोर बसलेला गणेश आहे, ऑलरेडी क्रॉपच आहे, पण तरी एडिट करू आपण आणि त्याला क्रॉप करू. थोडा मोठा होतो का चेक करूया. पायाची साईज आहे, हे तर क्रॉपच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर तो काय म्हणतो, कस्टम साईज करायचं का, ओरिजिनल असं आहे 4x3 मध्ये पाहिजे, मग आपल्याला काय पाहिजे, 9x16 मध्ये पाहिजे, असा पाहिजे. ओके, नाही मग त्याचे कान जरा बाजूला जातील, कट झाले ना आपण छोटी केल्यामुळे. ओके, मग आपण काय करूया, 3x2 मध्ये असा होईल, 16x9 मध्ये असा देईल, 3x4 मध्ये बरोबर बसतोय पहा. पण 9x16 घेऊ, आपल्याला सध्या हलवायचंय त्याला, आणि डन, सेव्ह. पहा 2 इमेज माझ्या झाल्या. आता या इमेजला मला ऍनिमेशन द्यायचंय. आता परत जायचं आपल्या, आपण जे डाउनलोड केले ना, मोशन, MOTION, मोशन पोर्ट्रेट, पोर्ट्रेट असं नाव आहे त्याला. ओके, त्याला क्लिक करूया. परत मध्ये क्लिक करायचं.
फेस पाहिजे असा. ओके, आणि आपल्या गॅलरीमध्ये जायचं. मग इथं गॅलरी ऑलरेडी आहे पहा, इकडे आपली ही नको आपल्याला सध्या. आपल्या लायब्ररीमध्ये जाऊया. आपल्या मोबाईलची लायब्ररी जी रिसेंट ते इथं आहे पहा. कोणता हवा आहे? हा उभा आहे आणि हा बसलेला आहे. आपण हा उभा पहिला घेऊया. पहा इथे गणपती आला. आता काय झालंय, या ठिकाणी इथे पहा छोटेसे डोळे आलेत. ओके, आणि या ठिकाणी 3 टिंब आलेत. एवढंच हलवायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. पहिल्यांदा डोळे डोळ्याच्या जागी वळायचे. पहा मी डोळे ओढले, बरोबर लावले. इथे पहा त्या लगेच दुर्बीण किंवा आपण एखादा बहिर वगैरे भिंग वगैरे घेतो ना, त्या टाईपनी झालंय. आता दुसऱ्याला सिलेक्ट सिलेक्ट करायचं. दुसरे पण डोळे बरोबर गेलेत का? यस, गेलेत. ओके. अजून तिसरं काय? आता हे जे टिंब, हा जो मधला टिंब मध्ये खाली ठेवायचा आणि हा पुढचा तोंडाच्या एका बाजूला न्यायचा आणि हा दुसऱ्या बाजूला न्यायचा. पहा मी सिलेक्ट करतो. त्यानंतर मधला घेतो. आणि हा या ठिकाणी घेतो आणि ओके म्हणतो. आता काय झालंय पहा, जस्ट हल्लाय. जस्ट हल्लाय. ओके, हल्लाय. ओके. आता आता इथे खाली पहा कॅमेऱ्याचा इथे ऑप्शन खाली पहा. आणि त्याच वेळी इथे बाजूला काउंटिंग होते पहा 15 आणि सेकंद. त्याच वेळी इथे बाजूला काउंटिंग होते पहा. ओके, माझा व्हिडिओ तयार झाला याचा गणेशाचा डोळे मिचकण्याचा. बस एवढंच सध्या आपल्याला पाहिजे. आज आपण काय करूया, सेव्ह पण म्हणू आणि शेअर पण म्हणू. पहा मी शेअर ऑप्शनला क्लिक केलं की तो विचारलं कुठे शेअर करायचा. आपण सध्या काय करूया, आपल्या ग्रुपलाच पाठवू. मोशन पोर्ट्रेट मधून केलेलं आहे. आपला 15 सेकंदाचा गणेशाचा हे आलेला आहे. ओके, इथं 15 सेकंद आले. त्याला मी आवाज नाही दिला, काय नाही, किंवा त्यांनी माझा थोडा आवाज घेतला असेल. इथपर्यंत लक्षात आलं. आता काय करायचं, सरळ निघायचं आणि आपल्या काइन मास्टर मध्ये यायचं. काइन मास्टर मध्ये क्रिएट म्हणायचं. क्रिएट म्हटल्यावर माय गणेश म्हणायचं. पावर का लक्षात नाही आलं की लगेच सांगायचंय. हा रेशो 9:16 घेतला पहा मी. ओके बोललो. क्रिएट. आता क्रिएट करताना तो विचारेल काय करायचंय. हे इथं गणपती मूवीज तयार झाली ना आपली. ओके नाही, आपला जो गणेश तयार झाला इथे, तो इथे तयार होतोय. आपला हाच आहे का चेक करूया. पहा चेक करतो एकदा. येस आहे, है की नाही. आता आता या ठिकाणी मला फक्त काय करायचं, बाकीचं तर काइन मास्टरचं आपल्याला येतच आहे. काय येतंय, आपल्याला गाणं येतं याच्यामध्ये टाकता. मग जायचंय ऑडिओला. ऑडिओ मधून जायचंय अल्बम मध्ये, फोल्डर मध्ये, आणि फोल्डर मधून इथे गणेशाचं देव बाप्पा आले ग जय, हे गाणं एकदा चेक करूया आपण. हे लय मोठं आहे, पुढचं बघू. एकच अंत आहे. यस, मी टाकलं बा. आता काय होईल, आता हे गाणं इथपर्यंत आहे, किती 15 सेकंदापर्यंत आहे. इथे सिलेक्ट करू आपण आणि इथे कट मारू. इथं पहा कात्रीला क्लिक करायचं आणि स्प्लिट घ्यायचं. पुढचा भाग आपल्याला नको आहे, पुढचा भाग डिलीट. इथपर्यंत झालं. आता आपण काय पाहिलंय, पहिल्या लाईनीला इमेज असू दे, व्हिडिओ असू दे, त्याच्यावर आपण काय करू शकतो, एक एक इफेक्ट टाकू शकतो. कोणता, मग लेअरला जायचं. पहा याला जर सिलेक्ट केलं आणि इथं क्लिप ग्राफिकचा इफेक्ट जर घेतला तर इथे काय येईल, ओव्हरऑल प्ले एनिमेशन असं पाहिजे का, या पाहिजे का, या पद्धतीने पाहिजे का, हे सगळं आपण पाहिलंय. ओके, पण आपल्याला फक्त त्याची लेअर मध्ये जाऊन इफेक्ट टाकायचा, एपेक्स.
हा, आणि मग इथे टिक टिक टाकलं तर पहा काय होईल, एक इफेक्ट टाकलाय फक्त. ओके, या प्रीज ट्रान्सफॉर्मेशनचा कोणता इफेक्ट आलेला नाही, आपल्याला दिसत नाही जास्त. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह मध्ये गेलो. फिल्म मध्ये गेल्यावर काय होईल, त्याला आपल्याला थोडस पायाच्या बाजूला मुद्दाम मी करून पाहतो काय होतंय, चेक करूया. मग मग आता हाच इफेक्ट मला टाकायचा आहे, तो मी परत सिलेक्ट करेल आणि तो अख्खा फुल करून घेईल. आता चेक करूया. आता इथे आपल्याला ए आई गणपती बाप्पा आले ग असा एक 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 हे टाकायचंय, है की नाही. मग लेअरला जायचं, टेक्स्टला जायचंय, आई बाप्पा आले ग, ओके म्हणायचं. त्याला फॉन्ट हे करून घ्या, देवनागरी मधला बोल्ड करून घ्या. त्याला तुम्हाला डिझाईन आउटलाईन काढायची असेल, ग्लो करायचा असेल किंवा बॅकग्राऊंड टाकायचं असेल तर बॅकग्राऊंड टाका. आणि त्याला ॲनिमेशन द्या. ओव्हरऑल ॲनिमेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं फ्लोटिंगचा ऑप्शन द्यायचंय फक्त, बस. पहा, अजून काय राहील इथे, आपल्याला अजून गणपती बाप्पावर फुलं पण उधळायची. लेअरला जायचं, स्टिकरला जायचं. स्टिकर मध्ये पहा इथं क्राऊड आहे, पेपर आहे, टेक्स्चर आहे. यामध्ये चेक करायचं की कुठं आहे. शेप इलेमेंट असे आहेत, लाईट इलेमेंट असे आहेत. मग आपल्याला काय पाहिजे, फक्त फुलं उडताना पाहिजे अशी. ते एकदा दोनदा आपण इथे सिलेक्ट करून पाहिलं. आता बरेच दिवस आपण वापरले नाही त्यामुळे ते खाली जातात. हा, इथे आलेत पहा, ह्या चांदण्या आहेत. थोडेसे पायाच्या बाजूला टाकून दिली, एक एक एक. ओके, काय आपल्याला ह्याच्यामध्ये उद्देश काय, गणपतीच्या चित्रांचे डोळे आणतायत. पुढे गेलो, लेअरला गेलो, स्टिकरला गेलो. अजून स्टिकर कुठे इथे फुलं उधळणारी चेक करायची, इथं कुठेतरी एक आहे खाली. बर्थडेचं काय आलंय, गणपतीला कुठले चांगले दिसतील चेक करूया. कोपऱ्यात लावायचे फक्त, थोडस त्याला डिझाईन आली पाहिजे, बस. आपल्याला गाणं नंतर कुठलं पण टाकता येते. आता मी नाही घेतलंय. ओके, इथपर्यंत झालंय. अजून हे हल्लं पाहिजे मागचं चित्र. हे गणेशाचं चित्र जे आहे ना, त्याला जरा झूम आउट झूम इन झालं पाहिजे. मग काय करायचंय, आहे हेच गणेशाचं चित्र कट घ्यायचंय, फक्त स्प्लिट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला इथे एक ऑप्शन टाकता येईल ना. मग पॅन अँड झूमला इथं ऑप्शन आहे बघा पहिल्यांदा. आणि मग त्याला डोळे असं बोटाने पुढे घ्यायचं. हे स्टार्टिंग पॉइंट आहे आणि एक पॉइंट असाच ठेवायचा, बस. परत सोडून दिलं मी. आता यानंतर अजून एक इफेक्ट येतो, चालण्याचा इफेक्ट. म्हणजे गणपती असा उभाच आहे, पण त्याला आपण चालण्याचा इफेक्ट दिला तर तो कसा द्यायचा, तो पण आपल्याला घेता येईल. पण आपल्या मोबाईलची तेवढी ती कॅपॅसिटी पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपल्याला हा, तर याप्रमाणे आपल्याला मी मागे जसं सांगितलं, तुम्ही कोणता पण एक इफेक्ट इथं रिपल इफेक्ट टाकला समजा, यस, पहा या ठिकाणी कट घेऊन आपल्याला जेवढे तुम्ही त्याच्यावर काम कराल
तेवढा तुमचा व्हिडिओ इथे गोल्डन लाईट येते, वरतून खाली जाऊ द्या. ओके, पहा आता परत लाईट गेलेली आहे, मध्ये चमकतंय. ते मला गुलाबाची फुलं पडताना. आता ते गाणं आपल्याला कसं आणायचं ते तर आपण शिकलोच आहे विडमेटवर. आई बाप्पा आले ग किंवा काय. मी फक्त आता सध्या ते गाणं डाउनलोड न केल्यामुळे एवढंच दिसतंय. ओके, आणि इथे म्हणायचं जंगम क्रिएशन किंवा आपल्यापैकी कोणाचं नाव टाकून आपण शिकू शकतो. पहा, लेअरला जायचं आणि जंगम क्रिएशन आपलं नाव टाका, कोणाचंही नाव टाका. पण हे पुढे आलंय, आता ते दिसणार नाही, हो की नाही. आपल्याला ते नाव पुढे घ्यावं लागेल. इथं पहा खालच्या बाजूला डिसेबल आहे ते, कारण का मी ऑलरेडी शेवट आलो होतो आणि घेतलंय. परत सिलेक्ट करायचं, थोडस पुढे वळा आणि हे इथपर्यंत करा. बस. उद्देश काय मला आत्ता दाखवायचा, एक 15 सेकंदाचा व्हिडिओ. आपण दुसरा एक घेऊ. सध्या हा मी काय करतो पहा, जरा चांगला याच्यातच घेतो, कारण 16 MB होतोय तो, का जास्त होत नाही. ओके, पहा हा माझा व्हिडिओ तयार झालाय, आपण आपल्या ग्रुपला पाठवला. तर सगळ्यात अगोदर आपण काय केलंय, आपला गणेशाचे डोळे मिचकवणे आणि त्याचं तोंड हलणे, एवढंच मोशन द्यायची त्याला. मग अजून एक करता येईल का सर, दुसरा घ्या. चला परत लक्षात घ्या काय काय केलंय आपण. स्प्रिंग व्हिडिओ एडिटर मध्ये काय आले. ओके, पहा परत लक्षात घ्या आपण काय काय केलंय. गुगलला जा, बाल गणेश टाका, इमेज, स्टँडिंग इमेज म्हणायचं. मग स्टँडिंग असलेली कुठली इमेज आहे का, इथली कुठली पण बघा, इथे चेक करा. पहा इथे पण पिंटरेस्ट आलेलंच आहे. बाल गणेश वॉलपेपर फ्री डाउनलोड 4 सप्टेंबर 2018. इथे ऑलरेडीच गाणं पण आहे आणि इथे व्हिडिओ पण मिळतात बरं का आपल्याला. ओके, पण आपल्याला हा नकोय. हा, या ठिकाणला हा गणपती आपण एक घेतलेलाच आहे, हा एक घेतलेला आहे. आपल्याला अजून दुसरा गणपती बाप्पा बसलेला, हा मुलगा मुलाचा छान दिसतोय पहा, हा मला घ्यायचा आहे. मग घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं, एकदा दाबून बघायचं त्याच्यावर तो डाउनलोड होतो का, नाही होत. मग दुसरा उपाय काय, आपल्याला सरळ त्याची करायची. पण इथे पहा परी आर्ट AI असं लिहिलंय, म्हणजे AI नी पण आपल्याला करता येईल, पण त्याला आपल्याला एक शिकून घ्यावं लागेल AI कशी घ्यायची म्हणून. पण आपण सध्या काय करूया, जेवढं आपल्याला येईल बाल गणेश, स्टँडिंग गणेश तोच घेऊया. आता हा बसलेला गणेश घेऊया आपण. हा चिखलात खेळणारा गणपती छान दिसतोय. स्क्रीनशॉट काढायचा. बस, स्क्रीनशॉट काढला की त्यालाच ओपन करून पाहायचं. त्याला ओपन केलं रे केलं की तो काय म्हणतो, क्रॉप करायचंय का, येस, क्रॉपला जायचं, क्रॉप टू शेप. हा, मग यामध्ये आपल्याला चौकोन हवा आहे का कुठला पाहिजे, बरोबर याप्रमाणे इथपर्यंत पाहिजे का, किती हवा आहे, बस. ओके, इथपर्यंत हवा आहे, ओके बोलायचं. सेव्ह झाला बघा. पण हे मी याच्यामध्येच इंटरेस्ट मध्येच झाला तो सेव्ह. मला कुठे हवाय, आपल्या ग्रुपमध्ये पाहिजे. हा, मी इकडे चेक करतो, परत हा एक इमेज आहे बघा इथे. पण इथे काय झालंय, या इमेजला आता बरोबर आलंय गणपतीचं हे. पण आपली अट काय आहे, त्याचे डोळे, दोन्ही डोळे समोर पाहिजे. दोन्ही डोळे कसे पाहिजे, समोर पाहिजे. ओके, आपण याला पण एकदा चेक करूया. हा इमेज कुठे न्यायचं, मोशनच्या मोशन नावाचं ऍप आहे, तिथे न्यायचं आहे.
MOTION मोशन पोर्ट्रेट. ओके, हा झाला पहिला आपला. आता आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. हे बॅकला आलो मी. ओके, आलो मी एडिटच्या ऑप्शनला जाऊया. हे नकोच आहे मला सध्या. परत एकदा सिलेक्ट करूया. लायब्ररीमध्ये जाऊया. हा हा गणेश घेऊया. आता आता पहा इथं का 2 डोळे आले की नाही, त्याच्यातला पहिला डोळा इथं न्यायचा. ओके, दुसरा डोळा इथं न्यायचा. ओके, आता काय फरक पडतो तो पाहूया. आणि हे 3 टिंब आहे ना, त्याच्यातला पहिला टिंब या बाजूला न्यायचा, दुसरा टिंब इथं लिहायचा आणि हा टिंब अजून या बाजूला नेऊन द्यायचा. पहा, राईट साइड, लेफ्ट साइड, थोडस सोंडेवर ठेवलं. ओके, आता काय होतंय चेक करा. पहा, आता काय होतंय चेक करा पहा. हलतोय पण इथे जरा कट झालं. का झालं? कारण तो हलतोय पण इथे जरा कट झालं. का झालं? डोळे या डोळ्यांना समान म्हणजे समोर डोळे पाहिजे ना. या डोळ्यांना आणि इकडे पण बा त्याची सोंड कशी झाली, थोडीशी कट झाली. कारण का, आपण त्याला जो सिलेक्ट केला होता तो आपल्याला जमलेला नाही. का? तर समोर नाहीये म्हणून. म्हणजे इमेज खूप चांगली आहे. ओके, मी नो म्हणतो. पहा, ही जी इमेज आहे, हीच इमेज आपल्याला आपल्या ग्रुपला टाकवायची. म्हणजे आपल्याला अशा प्रकारच्या गणेशाच्या वेगवेगळ्या इमेज घ्या आणि त्या आणा समोरून. पहा, ही पण इमेज आहे. पण या इमेजला आपण काहीच नाही करणार. का नाही करणार? कारण समोर पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलाचं चित्र काढलं असेल आणि त्या AI ला सांगितलं असेल की चिखलात खेळणारा गणपती आणि त्याच्या हाती एक मशरूम असं दे, आणि मग त्यांनी काढले. येते लक्षात? चला तर मग तुम्ही पहिल्यांदा जायचंय पिनट्रेस्टला. परत एकदा पहा, पिनट्रेस्ट चेक केलं. इथे आपले गणपती आहेत. वेगवेगळे गणेश पाहिजे आपल्याला. आपल्याला इथं भरपूर प्रकार आहेत. व्हिडिओ पण पाहिजे का? असे पण व्हिडिओ आहे बघा इथे. गणपती बाप्पा मोरया तयार केलाय, रेडीमेड करून ठेव. पण तो काय म्हणतोय, त्याला शेअर दिस पिन, कॉपी लिंक, रिपोर्ट. ओके, तो आपल्याला डाउनलोड करून देत नाही. सेव्ह जरी म्हटलं तरी तो ह्याच्यातच सेव्ह म्हणतोय. ओके, ते पण आपल्याला करता येतं. मग आपल्या हातात काय राहतं, फक्त हे रेकॉर्डिंग करून. रेकॉर्डिंग करू शकतो. आपली स्क्रीन रेकॉर्ड होईल ना, होऊ शकतो. आणि गाणं बदलू शकतो. पण आता सध्या आपण फक्त इमेजला इफेक्ट कसा द्यायचा तेच पाहतोय. हा, आता पहा, हा गणपती बसलाय की नाही, या गणपतीचा आपण काढू शकतो. कारण का, तो समोर आहे, दोन्ही डोळे समोर आहे. ओके, चेक करूया. त्याचा स्क्रीनशॉट घेतला, बॅकला आलो, आपल्या इमेज मध्ये आलो, इथे घेतली इमेज. या इमेजला क्रॉप करून घेतलं मी. सिलेक्ट केलं की माझ्या याच्यामध्ये एडिट ऑप्शन आहे. एडिट ऑप्शनला गेलो, नंतर क्रॉपला क्लिक केलं. आता क्रॉपला क्लिक केलं की इथे हँडल तयार होत आहेत. ते खालची सगळी इमेज काढून टाकतो. पहा, ओके, सगळं कट टू कट गेले, बाकीचं सगळं ओके म्हणेल मी. डन, सेव्ह. सेव्ह झालं की माझी इमेज सेव्ह झालेली आहे. आता पुन्हा येईल मी कुठे, आपल्या मोशनला. ओके, मोशन मध्ये गेल्यावर मोशन पोर्ट्रेट नावाचा ऍप आहे, त्याची लिंक पाठवलेली आहे. पुन्हा क्लिक करू आणि लायब्ररीमध्ये जाऊ. इथे लायब्ररीमध्ये 1 नंबरला ते आहे. इथे पहा, 2 डोळे आलेत, 3 टिंब पण आलेत. ह्या 2 डोळ्यांना पकडायचं आणि तो लगेच इथे नेऊन टाकायचा बरोबर. दुसरा डोळा पकडायचा, दुसऱ्या डोळ्याला नेऊन टाकायचा. ओके, आता पहा,
हे दोन्ही डोळे बरोबर कट टू कट बसवायची शक्यतो. आता या ठिकाणी हे या खांद्याला लावूया आपण आणि हे या ठिकाणी लावूया. हा. या तोंडाच्या इथे ठेवू. दुसरा आहे ना आपल्या सोंडेला लावू आणि तिसरा भाग त्याच्या या तोंडाला लावू. बघा बरोबर मी कसं केलंय. 1 2 3 त्रिकोण तयार केलाय आणि ओके म्हणलंय खाली. आता काय होतंय चेक करू. आता काय होतंय चेक करू. इथे पहा थोडस इथे खालचा वर भाग गेलाय है की नाही. इथे पहा थोडस इथे खालचा वर भाग गेलाय है की नाही. तो श्वास घेतानाचा आलाय पण आपल्याला आता असा नकोय. मी पुन्हा बॅक जातो, नो म्हणतो, परत तिथेच जाईल. परत सिलेक्ट करताना ह्याच्या बरोबर थोडस आपल्याला खेळायचंय. नक्की काय घडतंय ते आपल्याला कळायला हवं ना. पहिल्यांदा डोळे, नंतर दुसरा डोळा, नंतर हे तीन तीन टिंब दिलेत ना सेंटरला. आपण काय करूया त्याच्या खांद्यालाच फक्त नेऊया. मग अशी ती सोंड कट झाली होती ना म्हणून. आणि हे बिंबीच्या तिथं नेऊया आणि हा दुसरा पॉइंट आपल्या दुसऱ्या खांद्याला नेऊया. आता काय होईल चेक करूया. तरी पण तो त्याच्यावर गेलाय पहा. तरी पण तो त्याच्यावर गेलाय पहा. आपल्याला याप्रमाणे थोडासा इफेक्ट टाकावा लागणार इथे. हा इफेक्ट काय आपल्याला करतो आपल्याला याप्रमाणे गणपती थोडासा इफेक्ट थोडासा टाकावा लागणार इथे. याचा ऑप्शन एडिटचा ऑप्शन कुठे आलाय. परत आता एडिटला आलं. मी मग असं केलं होतं ना. पण आपण अजून वर नेऊया जरा. या ठिकाणी नेऊ. काय होतंय चेक करूया. हा आता बरोबर आले पहा. कुठंच कट नाही याला काहीच नाही हो की नाही. मग जायचंय आपल्या कॅमेऱ्याला. कॅमेऱ्याला क्लिक केलं रे केलं की या बाजूला इथं 15 सेकंदापासून चालू होतं. म्हणजे कुठलीही गणेशाची तुमच्या घरातल्या गणपतीची मूर्ती जरी फोटो काढला आणि त्याला हे इफेक्ट दिले की ते तुमच्या घरातले गणपती जो आहे त्याचा असा हे होत जाणार आहे. ओके. नंतर त्याला GIF मध्ये कसं करायचं ते पण मी सांगेलच. पण आता सध्या तुम्ही याच्यावर हात साफ केला तर गणपती येईपर्यंत आपल्याला छानपैकी येईल. आता पहा मी इथे कॅमेऱ्याला क्लिक करतो. इथे पहा 15 13 12 अच्छा इथे पहा 15 13 12. त्यांनी कॅमेऱ्याने शूट केलेलं आहे. आता बस ओके. त्यांनी कॅमेऱ्याने शूट केलेला आहे आता. बस. आता तो काय करायचा सेव्ह करायचा. ओके. आणि सेव्ह करायचा आणि शेअर करायचा. परत शेअर केला की खाली 3 टिंब येतात. त्या 3 टिंबाला क्लिक केलं की व्हॉट्सअप. पण आपण न्यायचंय कुठे त्याला काइन मास्टरला. पण मी आता सध्या मुद्दाम तुम्हाला आपल्या ग्रुपला जावा. उद्देश काय माझा की आपल्यापर्यंत इथं पोहोचला पाहिजे. अजून एकदा परत चेक करूया. आता याला मला गाणं टाकायचंय. हे पहा चालू झाला. पण याला गाणं काय बॅकग्राऊंडला टाकलंय का नाही टाकलं. तो फक्त हलतोय, किंचित हलतोय. आणि मी इथं बोललो ना, बोलायचंच नाही आपण. आपण बोललो की त्याचा इथे जरा थोडस बघा इथं मी बोलल्याचा आवाज आला ना तो. मी परत एकदा बॅक येतो, बॅक येतो, परत बॅक येतो, एडिटच्या याला जातो, असाच ठेवतो. हा पहा मी काय केलंय. एक इथे, एक या ठिकाणी, एक या ठिकाणी, हे बरोबर लावलेले आहेत. ओके म्हणतो. ओके म्हणून मी काय करेल आता मी बोलणार नाही 15 सेकंद. आणि या माईकला समजा मी माझा आवाजच बंद करू का.
आता कॅमेऱ्याला सिलेक्ट करायचं, आपल्याला काय करायचं, कॅमेऱ्याला सिलेक्ट करायचं. हा, आता मी थांबलो. मी का बोललो नाही आता, कारण आपल्याला काय करायचं होतं, माझा आवाज त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे होता आणि गणपती आपल्याला आला पाहिजे. मला सांगायचंय काय, की तुमच्या घरातला गणपती तुम्ही काय करायचंय, फोटो समोरून काढायचा, त्याचे डोळे व्यवस्थित, आणि त्याच्या डोळ्याला बरोबर हे डोळे मॅच करायचे. तुमचे डोळे हलणार, तुमच्या आपल्या घरातल्या गणपतीचे पण हलणार. तू कुठला पण आपला फोटो स्वतःचा जरी असला तर स्वतःचे पण डोळे हलतात तिथे. ओके, आणि इथं थोडस शरीर हलताना दिसते. ओके, मी पुन्हा शेअर करतो. सॉरी, आता हा शेअर ऑप्शनला जायचं आणि मी डायरेक्ट काइन मास्टरलाच नेईल त्याला. हे पहा, क्रिएट न्यू माय गणेश. माय गणेश 2 म्हणतो आता. ओके, क्रिएट. क्रिएट म्हटलं की ते आपल्याला गाणं आपल्याला हे आणायचंय. मग हे सगळं कुठं सापडणार आपल्याला, आपण व्हॉट्सअपला मी मुद्दामच पाठवलं होतं का, आपल्याला जर तिकडे नाही सापडलं, पण इथं नेहमी आपण एखादी गोष्ट केली की ती पहिल्या नंबरलाच येते. 1 2 3 4 5 6 हे 6 विषय सोडले की जिथे जिथे आपलं डाउनलोड झालंय त्या फोल्डर मध्ये येत असतं. पाहिजे पिंटरेस्टची पण आली, काइन मास्टरची पण आली. आपण यामध्ये जाऊया. मग त्यामध्ये पहिल्या नंबरचा 15 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड केला. पाहिजे आपला व्हिडिओ आलेला आहे. ओके, आपल्या घरातला पण गणपती असाच हलणार आहे. परत थांबूया, त्याला सिलेक्ट करा आणि जरा इथे बाजूला बघा, जरा बॅकग्राऊंडला असं आलंय ना, थोडस मोठं करून घ्या. मग मोठं करायचं असेल तर काय ऑप्शन आहे, पॅन अँड झूम. हे बघा, इथं पॅन अँड झूमला गेलो आणि थोडसा कट टू कट करून घेतो. ओके, आणि बरोबरचं चिन्ह दाबलं की शेवट पण तो तसाच राहणार. ओके, आता थोडासा 10 सेकंद 5 सेकंद झाला ना, इथे पहा खाली मी थोडं थोडं सरकवतो, इथं 4 सेकंद झाले. हा, 5 सेकंद झाले. सिलेक्ट करायचा, कट घ्यायचा, परत पुढे जायचं. 5 सेकंद झाले, सिलेक्ट करायचा आणि कट घ्यायचा. 5 सेकंद झाले, सिलेक्ट करायचा आणि कट घ्यायचा. अरे चा, ओके, 2 जागी मी सिलेक्ट करून कट घेतलाय. ओके, आता इथे मला गाणं टाकायचं. ए आई बाप्पा आले ग, कुठं सापडेल, विडमॅटला. ओके, आता याच्यामध्ये काय टाकलं, आता समजा मला ताशा वाजवायचा आहे, मग मी काय करेल, ऑडिओ, नंतर मी ऑडिओ मध्ये जाऊन फोल्डर मध्ये जाऊन माझं MP3, आणि MP3 मध्ये नाशिक ढोल इथं पहा, नाशिक ढोल, पुणेरी ढोल. मग पुणेरी ढोल किती 3 मिनिटाचा आहे ते, किंवा तुतारी पण आहे. हा चांगला वाजतोय. ओके, सुरुवात आहे ना. आपल्याला काय, आपला गणपती तिथं ढोल वाजतोय ना, तिथं धूम टाकायचं. ओके, इथपर्यंत आलोय आणि गणपतीचे डोळे बंद इथे दिसते. पण ते शेवटी जायचंच नाही आपल्याला, शेवटी थोडस वाटलं तर वाढू शकतो आपण. पण या ठिकाणी बरोबर गेलो की कट, स्प्लिट घ्यायचं. आता पुढचा भाग मला नकोच आहे, तो डिलीट. आता आले माझे गणपती, म्हणजे मला माझा फोटो, माझ्या गणपतीचा फोटो किंवा गुगल वरून काढलेला फोटो, त्या फोटोला डोळे मिचकवण्याच्या ऍनिमेशन देऊन हे काढायचं आहे. आता एक 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 इफेक्ट आपण शिकलोच आहे. त्या ठिकाणी जायचं, पहा इथं पॅन अँड झूम इफेक्ट आहे, थोडासा जवळ करा, हा मधला काढा, बस डोळे उघडतोय. पहा आता काय होईल, मी तो हळूहळू हळू मागे जात चालतो. आता इथं थांबलो, इथं खाली पहा,
मेन आपल्याला, आपण एडिटर आहे ना सगळेजण, मग ही पहिला भाग झाला, आता हा दुसरा भाग पाहिजे ना. ओके, आता दोघांच्या मध्ये ट्रान्झिशन इफेक्ट आहे. कोणता इफेक्ट टाकायचा? लाईट टाका खालून वर जाताना, कळली नाही पाहिजे. पहा इथे आपण ट्रान्झिशन इफेक्ट टाकतो. हा बस, इथे जाऊ दुसरा इफेक्ट पण टाकून घ्या. तुम्हाला गोल्डन स्टार पाहिजे का, शटर पाहिजे, काउंटडाऊन, वुडन, 3D इमोजी, सॉसर, हे आपण सगळं पाहिलंय बरं का अगोदर. मल्टी व्ह्यूअर काय आहे? असा मल्टी व्ह्यूअर येतोय का चेक करूया. पहा गेला इथे. ओके बस झालं. गणपती बाप्पा पुढे शब्द येईल ना, तो येणार आहे. पण आपण काय केलंय, 15 सेकंदाचाच व्हिडिओ आहे ना. परत जर तुम्हाला आणायचा असेल, मीडियाला जायचं, मूवीला जायचं, तोच व्हिडिओ परत तिथं टाकायचा पुढे. पा पुढे आलाय परत, आला का? पहा म्हणजे झाला 30 सेकंदाचा. आता पुढे आलाय का? मग नाहीच राहत. मग आपण काय करायला हवं इथे, या ठिकाणी पुन्हा सिलेक्ट करायचं आणि वाढवायचं. ऑलरेडी कट केलेलं ना, कट केलेलं जरी असलं तरी ते तिथंच येतं. पहा आता या ठिकाणी हा गणपती आहे, थोडस इकडे ब्लॅक कलरची बॉर्डर आहे, इथं ब्लॅक कलरची बॉर्डर आहे. काढून घ्यायची. काढून घ्यायची म्हणजे काय, सिलेक्ट करायचं, पॅन अँड झूमला जायचं आणि बरोबर बोट आणि अंगठ्याने जरा थोडस वर खाली करून बघायचं. ओके, तरी पण अजून इथं थोडस राहिले पा वर काळ. आता आली पहा, कट टू कट आली. जर आपल्याला दिसत नसेल तर इकडे बघायचं उजव्या बाजूला आणि बरोबरच्या चिन्हाला क्लिक केलं की दोन्ही सेम टू सेम दिसतं. आणि इथं पहा एक मध्ये आडवी रेष पण आलेली आहे. तुमचं चित्र बरोबर आहे की नाही तो सांगतोय. आडवं उभं रेष टाकतोय. ओके, बरोबरच्या चिन्हाला क्लिक केलं पहा इथे मी. बरोबरच्या चिन्हाला क्लिक केलं ना, इथं रेड कलर येतो दोन्ही दोन्ही या बाजूला. पहा आता चेक करूया. याला पण एक इफेक्ट टाकू, जरा गोल्डन स्टार, गोल्डन लाईट, फोटो गॅलरी टाकूया आपण. फोटोत फोटो येईल असं असं केलं हा, मुद्दाम कळण्यासाठी. आता काय करायचं, जेवढं तुम्ही याच्यावर वर्किंग कराल, एक 4 सेकंद झाले, सिलेक्ट, कट, स्प्लिट. 4 सेकंद झाले, सिलेक्ट, कट, आणि इथे कट करता येतोय का पहा. आता इकडे मात्र झालेला नाही. का नाही झाला? कारण तो ऑलरेडी आपण त्याला पॅन अँड झूम इफेक्ट दिलाय ना, म्हणून. पॅन अँड झूम इफेक्ट काढून टाकू आपण. आता कट होतोय का चेक करूया, तरी नाही झालेला. म्हणजे तो काय करतोय, आपल्याला सुरुवातीलाच थोडासा इफेक्ट टाकतोय. ओके, काय हरकत नाही. आपल्याला कट फक्त घ्यायचा आहे. अजून मगाशी आपण काय दिलं होतं, 3D इमोजी, सॉसर, फोल्ड आउट. एक फोल्ड आउट घेतलाय फक्त. पहा इथे आपलं संपतो. हा इथे आपलं संपलंय ना, या सिलेक्ट करायचं, ते गाणं पण तेवढं कट करून टाकायचं, डिलीट. बस. आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे काय करावं लागेल, आपलं जिनियस गुरुकुलम किंवा आपलं नाव टाकायचंय. ओके, आणि ते कंप्लीट करून घ्यायचं. मग इथे मीडियाला जायचंय. मीडियाला जाऊन एक इमेज घ्यायची आहे कुठली पण, किंवा एक व्हिडिओ ऍसेट घेऊया आपण. इंट्रो व्हिडिओ इथं आहे का कुठे? हा, हे पहा चांगला दिसतोय, 3 सेकंदासाठीचा. त्याला पण एक हा इफेक्ट देतोय. आता पहा काय होईल. आणि 3 सेकंदात संपलं पण ते. पण हा हा इफेक्ट थँक्यू म्हणायचं ना आपल्याला. त्याऐवजी आपण परत रिप्लेसला जाऊ आणि व्हिडिओ ॲसेट मध्ये जाऊन यामध्ये सर्च करायचं आपल्याला, थँक्यू द एंड. यस, हे पहा इथं द एंड आहे. किंवा हे 10 सेकंदाचं घेऊ आपण.
ओके, आणि ही थोडीशी पुढे घेऊन टाकू. त्याचं गाणं पण थोडस वाढूया. आता काय झालंय, हे आडवं पहा, एक 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 कसं गेलंय पहा. इथं आपण परत टाकायचं गणपती बाप्पा मोरया, आपला आवाज टाकायचा. ओके, आता पहा इथे मध्ये थांबलंय ना जरा वेळ. हा, इथे थांबलंय, मग आपला आवाज द्या. गणपती बाप्पा मोरया. त्या आवाजाला सिलेक्ट करा, थोडा व्हॉल्यूम वाढवा मिक्सरनी, त्याला इको द्या, नॉइज रिमूव्हर करा. नॉइज रिमूव्हर पण झालंय, त्याला परत सिलेक्ट करू आपण. रिव्हर्ब मध्ये जायचंय आणि बाथरूम सिलेक्ट करायचं. बघा आता माझा आवाजाला काय येईल, गणपती बाप्पा मोरया. आता या ठिकाणी आलो, वाचतंय ना आपलं, आणि परत आवाज द्यायचंय. ए आई गणपती बाप्पा आले ग. ओके, पहा इथे गणपती बाप्पा आले ग. ए आईचं नाव आलंच नाही तर पहा, गणपती बाप्पा आले ग. ओके, म्हणजे ए आई आलंच नाही. डिलीट मारू, परत सुरुवातीला म्हणू. हा, इथे आलं, ए आई गणपती बाप्पा आले ग. पहा, माझाच आवाज आहे. आता माझ्या आवाजाला मला लहान मुलीचा आवाज करायचा आहे. मग लहान मुलीचा आवाज करायचा, पहिल्यांदा काय करायचं, मिक्सरने आवाज वाढून घ्या. पहा मी काय केलंय, 1 नंबरला इथे मिक्सर नावाचं ऑप्शन आहे. ओके, इथे पहा मिक्सर. ओके, त्याच्यानंतर EQ वाढून घ्यायचा. EQ काय करतो, बास बूस्टर किंवा इको. ए आई गणपती बाप्पा आले, ए आई गणपती बाप्पा आले ग. ओके, परत सिलेक्ट करायचं. व्हॉल्यूम एनवलप आहे, तो व्हॉल्यूम एनवलप तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज कमी करायचा आहे का वाढवायचा आहे, सध्या नाही काय वाढवायचं. जर कमी जास्त करायचं, रिव्हर्बला जायचं आणि इथे पहा मेन टू स्टुडिओ सारखा आवाज आला पाहिजे. ए आई गणपती बाप्पा आले ग. ए आई गणपती बाप्पा आले ग. आता माझा आवाज आहे ना, जेंटचा आवाज झाला. आपल्याला व्हॉइस चेंजर मध्ये जायचं. आता मी काय केलंय, पहिला इको केला, आता व्हॉइस चेंजर मध्ये गेलो आणि इथं टू व्हॉइस चिंपक, चिंपक मध्ये जाऊन चेक कर. तर माझाच आवाज आहे पण बदललाय. अजून इकडे जाऊ, मॉन्स्टर, बॅड बॉय, स्लाइस, फनी, किड, लहान मुलाचा आवाज. गणपती बाप्पा आले ग. इथे अजून खाली आहे का पहा, रोबो, कॉम्प्युटर, हायलो, उमन, उमनचा आवाज. गणपती बाप्पा आले ग. अजून एक चेक करू. हा, तोच चांगला आहे. ओके, लहान मुलाचा आवाज आला होता ना मगाशी, आम्ही होते उजव्या बाजूला. हा, किड. गणपती बाप्पा. आता हळूहळू त्याला हे केलं, गणपती बाप्पा आले ग. आता परत इथे जरा हल्लं पाहिजे गणपतीचं चित्र, त्याला आपल्याला काय करावं लागेल, त्याला एक इफेक्ट टाकायचा आहे. क्लिप ग्राफिकला जायचं. क्लिप ग्राफिकला आपण काय करतोय, पार्टी बॅकग्राऊंड होतं ना असं, ते दिसलं का, नाही हा नाही चालणार आपल्याला. हे चालेल का, हे चालेल. बॅकग्राऊंडला गणपतीचं जरा चिन्ह येत आहे इथं, ठीक. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. त्याचा कलर रेड घेऊ.
मग आपल्या कल्पनेला मर्यादा नाही. आता तुम्ही म्हणले नाही सर हे जरा मागच्या बाजूला जे फिरतं ना त्याऐवजी आपण दुसरंच घेऊ. सॉरी या क्लिप ग्राफिक मधलं ना जरा लाईन अशी वेगळी आली पाहिजे. ती नको. समर स्नॅप आहे का? ती नको. कॅमेरा कॅमेऱ्याचं छान दिसतंय बघा. बाजूला कॅमेरा आलाय पण तो आपल्याला उभा पाहिजे ना. मोनो पेपर असा पाहिजे का? बघा एक ब्लॅक अँड व्हाईट आणि गणपती. गणपती बाप्पा मोरया. संतोष जंगम. येस. त्याला एक इफेक्ट आलाय फक्त बस बाकी काय आलेलं नाही तिथे. तेच चित्र आहे पाहिजे. चित्र गाणं तेच परत चित्र. गणपती बाप्पा मोरया. इथे पण पाहिजे थोडस हल्लं पाहिजे. मग हल्लं पाहिजे तर लेअरला जायचं, इफेक्टला जायचं. इथं एपेक्स इफेक्ट आहेत पहा. ग्लासेस, मिरर वेअर, बेसिक इफेक्ट, मर्ज, स्विंग मध्ये काय येते चेक करा. पहा एवढाच इफेक्ट टाकलाय तिथे. गणपतीला जवळ येतो. पहिला असा गणपती आहे. परत दुसरा घ्यायचा. लेअर, इफेक्ट, या ठिकाणी फिल्म मधला एक तेवढ्या पुरताच एक दिसणार इफेक्ट. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा इफेक्ट इथे आलाय. आता काय दिसतोय हा इफेक्ट बघा. परत एकदा लेअर, स्टिकर नाही, लेअर, इफेक्ट आणि मग आपल्याला या ठिकाणी ब्लिंकिंग लाईट पाहिजे का? लाईट त्याच्यावरच पडते फक्त. मग जरा मोठी करा. मग आपलं नाव किंवा अजून काही दाखवायचं झालं ब्लिंकिंग लाईट. ओके. जरा कमी करून घेऊ. झाला माझा व्हिडिओ तयार. थँक्यू. इथं आले थँक्यू. पण हे झालंय काय? थँक्यूचं उभं चित्र आलं पाहिजे ना. म्हणून आपण पहिल्यांदा रिप्लेसला जाऊ. आपल्या इमेज मध्ये जाऊया आणि इथे रॅन्डमली तरी पण हा आडवाच येतो इथे. मला उभं पाहिजे ना. ओके. हे चित्र जे आहे ते उभं पाहिजे. कारण 9:16चा इफेक्ट आला पाहिजे. तो सिलेक्ट करू आपण. एखादी इमेज आहे का दुसरी पाहूया. स्क्रीनशॉट मधलीच हा गणपती घेऊया आपण तिथे तात्पुरता बघा. आणि त्याला सुद्धा इफेक्ट देत आहे. सिलेक्ट थोडासा मोठा करून घेऊ. पॅन अँड झूम मध्ये जातो मी. नेहमी एखादी इमेज मोठी करायची असेल तर पॅन अँड झूम मध्ये जायचं. ओके. आणि गणपतीच बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडासा एक इफेक्ट टाकता येतो बरं का. लेअर, इफेक्ट आणि स्क्रीव सारखा करूया. काय चेक होतंय चेक करूया आपण. आणि आपण काय आलेलं नाही इफेक्ट. रिप्लेस, ट्रान्सफॉर्म काय दाखवतो इफेक्ट तो. पहा परत लक्ष पण दिसत नाही. ट्रान्सफॉर्मचा पण इफेक्ट दिसत नाही. त्याची प्रॉपर्टी वगैरे काहीतरी असेल. ओके. फिल्मच्या वेळेला जाऊ. पार्टिकलला जाऊ. पार्टिकलला काय दिसत आहेत का चेक करूया.
त्याचे पार्टिकल एका बाजूने येत आहेत पहा. हा, धन्यवाद. आणि मग धन्यवाद म्हणायचं. एक्सपोर्ट पहा, 1080 घेतलं तरी 10 MBPS झालाय तो. ओके, आणि सेव्ह झाला की आपला व्हिडिओ रेडी. तर मी काय आज केलंय, पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला आपल्या गणपतीचा व्हिडिओचे डोळे मिचकवताना आणि फक्त सोंड हलताना असा इफेक्ट असलेला एक गणपतीचा व्हिडिओ बनवायचा आहे. तो बनवायच्यासाठी 2च ऍप मी वापरले. एक इमेज काढली, ओके, कुठली पिन रेस्ट मधून, त्याची पण मी लिंक तुम्हाला पाठवतो. पहा, आपला इथे व्हिडिओ तयार होतो याचा. हा, तयार पण झाला. मी याला सिलेक्ट करतो, हे मागून टाकतो आणि एक्सपोर्ट. पहा, आता गणपतीचा आपला आलाय. असाच तुमचा स्वतःच्या घरातल्या गणपतीचा फोटो जवळून काढायचा, उभा काढायचा आणि त्याला ऍनिमेशन द्यायचं. पहा, 28 सेकंदाचा झालाय. ए आई, गणपती बाप्पा आले ग. हे मी तयार केलेलं आपलं मागं पहा. तुमच्याच गणपती बाप्पा मोरया. ओके, पहा, परत लक्षात घ्या, स्टेप लक्षात घ्या. प्ले स्टोअरला जायचं, पिनट्रेस्ट नावाचं ऍप ओपन करायचं. त्याच्यातून काय मिळणार आपल्याला, तर आपल्याला मिळणार इमेज, कोणत्या पण इमेज बरं का, तुम्हाला पाहिजे ते इमेज भरपूर मिळतात. हे एक ऍप. नंतर दुसऱ्या ते पिनट्रेस्ट आपण ओपन केलं की इथे आपल्याला गणेश म्हणून नाव टाकलं की गणपतीचे फोटो येणारे विविध, तुम्हाला कसे पाहिजे तसे सगळे आणू शकता तुम्ही. हे पहा, हा पण गणपती आहे ना, हा पण छानपैकी डाउनलोड होत नाही ते, कारण डाउनलोडला तो म्हणतो पैसे भरा. ओके, मग आपण काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि मग त्याचं कट करून घ्यायचं. दुसरं ऍप आपण पाहिलं ते म्हणजे मोशन पोर्ट्रेट, MOTION, मोशन पोर्ट्रेट. त्याची पण लिंक मी तुम्हाला पाठवतोय. हे सगळं फ्री आहे. ओके, आणि डिजिटल आणि पेड कुठे गेले, येस पेड, या दोघांनाही केले. आपण त्याच्यावर जास्तीत जास्त थोडस खेळा. मग तुमच्या घरातला फोटो, समजा तुमच्या मोबाईल मध्ये हे गणपतीचं इमेज आहे, तसे आपल्या घरातल्या मोबाईल घरातलं पण येऊ शकतो ना फोटो. काय, समजा हा माझा फोटो आहे, तर हा फोटो हलताना येऊ शकतो, हलवता येऊ शकतो. तो स्टील आहे पण त्याला ऍनिमेशन देऊ शकतो. पण आता सध्या गणपती आलेत आणि म्हणून आपण काय केलंय की आपल्याला हे केलंय. तर अशा प्रकारे. आणि तुम्ही म्हटले सर मला ते ताशाचा पण व्हिडिओ फोटो हे पाठवा बरं, तर मी ताशाचं पण पाठवतो तुम्हाला. पहा, स्कूल गीत, सॉरी, MP3 मध्ये पुणेरी ढोल सेंड, आणि आपल्या ह्या ग्रुपला मी पाठवतो. पेडला पण पाठवलं, दोन्ही पण पाठवले. मग ती फाईल कशी डाउनलोड करायची ती तुम्हाला मी दाखवलीच आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांनी छानपैकी गणपती बनवा, स्वतःचे बनवा. पहिल्यांदा सोपा हात साफ करून घेण्यासाठी एक इमेज डाउनलोड करा. ती जी इमेज आहे ना ती सुद्धा मी तुम्हाला पाठवून देतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला अजिबात त्रासच होणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 सगळे घेतो आणि आपल्या ग्रुपला पाठवतो. म्हणजे ती तुम्ही डाउनलोड करा, त्याच्यावरच हात साफ करा, मग घरातल्या गणपतीकडे जावा. कारण घरातले पण गणपतीला तुम्ही जर एकदा त्याला ॲनिमेशन दिलं तर म्हणतील वाव किती छान, आपला घरातला गणपतीच आपल्याशी बोलायला लागला, हलायला लागला, चालायला लागला. तुमची आरती येत असेल ती आरती त्याच्या मागे टाका. आपण हे सगळं करू शकतो. पहा, मी सगळे गणपती 11च्या 11 फोटो आपल्या सगळ्यांना आज खास गणेशासाठी मी स्वतंत्र घेतला
कदाचित उद्या जर वेळ मिळाला तर आपण चालणारा गणेश, एक गणपती उभा आहे आणि तो चालतोय, तो कसा आणायचा, कसा चालवायचा ते पाहूया. ओके, तर इथे आपण थांबूया. पुन्हा एकदा हा व्हिडिओ छानपैकी आपण तयार केला. नक्कीच तुम्ही तयार करा आणि या गणपतीला आपली स्वतःची एक पूजाच असते ही सुद्धा. एडिटिंग करून एखादा व्हिडिओ बनवणं, कारण त्यालाही 1.5 तास, तासभर तरी जातोच. आणि नक्कीच तुम्ही कराल. पुन्हा एकदा धन्यवाद, थँक यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. थँक यू.